मंडळी, काल होता निवडणुकीतनं अर्ज माघारी घ्यायचा दिवस. तसं जवळपास 30 पेक्षा अधिक नामांकित नेत्यांनी अर्ज माघारी घेतल्यामुळे राजकारणात खळबळ उडालेलीच आहे. पण कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात काल जो काय राडा झालाय ते पाहता आगामी काळात कोल्हापूर उत्तरचं राजकारण दगदगत राहणार आहे यात शंका नाही. काल नाईलाजानं मालोजीराजे छत्रपती यांच्या पत्नी मधुरिमा राजे यांना माघारी घ्यावी लागली. खरं तर काही दिवसांपूर्वी काँग्रेसकडून तिकीट जाहीर झालेले, पण नंतर अचानक तिकीट कापलं गेल्यानं राजेश लाटकर यांनी अपक्ष फॉर्म भरला. दरम्यान राजेश लाटकर यांच्या नावाला विरोध झाल्यानंतर काँग्रेसकडून मधुरिमा राजे यांना संधी मिळाली होती. पण काल अर्ज माघार घ्यायच्या टायमिंगला राजेश लाटकर नॉट रिचेबल झाले आणि कोल्हापूर उत्तरमध्ये काँग्रेसची कोंडी झाली. परिणामी राजेश लाटकर चांगले कार्यकर्ते आहेत, त्यामुळे आम्ही ठरवलं की अशा परिस्थितीत निवडणूक लढवायची नाही असं म्हणत शाहू महाराज यांच्या समोर मधुरिमा राजेंनी अर्ज माघारी घेतला. त्यानंतर मात्र सतेज उर्फ बंटी पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. कारण या प्रकारामुळे काँग्रेस रुजवणारे बंटी पाटील बऱ्याच दिवसात पहिल्यांदा कोल्हापूरच्या राजकारणात वन स्टेप खाली आले असं म्हटलं जात आहे. पण यामागं कोल्हापुरातल्या कुठल्या नेत्याचा नाही तर एकनाथ शिंदेचा हात असू शकतो अशा चर्चा व्हायला लागल्यात. म्हणजे चंद्रकांत दादा पाटील किंवा महाडी गटाला जमलं नाही ते कोल्हापुरात एकनाथ शिंदेंनी करून दाखवलं असं म्हटलं जात आहे. आता नेमका काय आहे हे विषय सगळं सविस्तर समजावून घेऊ. नमस्कार, मी प्रथमेश. तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. म्हणजे कोल्हापूरचं राजकारण म्हटलं की सबंध महाराष्ट्राचं तिकडे लक्ष लागून राहतंय. कारण कोल्हापुरात कधी कोणाचा विषय हार्ट किंवा टांगा पलटूल सांगू शकत नाही. त्यातल्या त्यात काल कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात बेकार राडा झाला. फर्स्ट टाइम बंटी पाटलांच्या डोळ्यात अंगार दिसला कोल्हापूरकरांनी. आता नेमकं कुणी देशनी टस्सन द्यायचा प्रयत्न केलाय त्याबद्दल बोलण्याआधी नेमकी कोल्हापूर उत्तरची सध्याची राजकीय परिस्थिती काय थोडक्यात जाणून घेऊ. पण माहितीकडून एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे राजेश क्षीरसागर कोल्हापूर उत्तर मधून रिंगणात उतरलेले आहेत. दुसऱ्या बाजूला कोल्हापूर उत्तर मधून महाविकास आघाडीकडून राजेश लाटकर यांना उमेदवारी जाहीर झाली होती. पण त्यानंतर कोल्हापूर काँग्रेसमध्ये नाराजीची लाट पसरली अशा बातम्या आल्या आणि अवघ्या काही तासात राजेश लाटकर यांची उमेदवारी रद्द करण्यात आली. त्यानंतर अचानक मालोजीराजे छत्रपती यांच्या पत्नी मधुरिमा राजे यांना उमेदवारी मिळाली. तेव्हा राजेश लाटकर यांनी माझं नेमकं काय चुकलं असं म्हणत पक्षश्रेष्ठींकडे धाव घेतली. दरम्यान तेव्हा काँग्रेसचे खासदार शाहू महाराज यांच्याकडे त्यांनी त्यांची नाराजी बोलून दाखवली. तसंच कुणीतरी माझी बदनामी करून मला राजकारणातून संपवण्याचा डाव वागताय असाही आरोप लाटकर यांनी केला आणि पुढे त्याच रागातून अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. विशेष म्हणजे राजेश लाटकर यांनी उमेदवारी मागं घ्यावी यासाठी कोल्हापूरमध्ये सतेज पाटील यांच्यासह त्यांच्या यंत्रणेकडून जोरदार प्रयत्न सुरू होते. इतकंच नाही तर रविवारी सुद्धा छत्रपती घराण्याकडून राजेश लाटकर यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र राजेश लाटकर यांनी उमेदवारी माघार घेण्याबाबत कुठलेही संकेत दिले नव्हते. त्यामुळे काल तरी उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी ते अर्ज माघार घेणार का याकडे लक्ष होतं. मात्र अखेरच्या क्षणापर्यंत राजेश लाटकर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे फिरकलेच नाही. त्यामुळे एक प्रकारे नाईलाज असतो अशा स्थितीत आम्ही लढू शकत नसल्याचं सांगत शाहू महाराज यांनीच मधुरिमा राजे यांना अर्ज माघार घ्यायला लावल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. परिणामी हा निर्णय स्थानिक पातळीवर झाला की केंद्रीय पातळीवर झाला याबाबत खुलासा होऊ शकलेला नाही. दुसरीकडे माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांनी बोलण्यासाठी कोणत्याही मनस्थितीत नसल्याचं सांगितलं. तसंच मी याबाबत नंतर सविस्तर बोलेन असंही ते म्हणाले. मात्र आता मधुरिमा राजे यांच्या माघारीनंतर कोल्हापूर उत्तरमध्ये काँग्रेसचा अधिकृत उमेदवारच राहिलेला नाही अशी अभूतपूर्व स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सतेज पाटील यांना विशेष करून कोल्हापूर उत्तरच्या राजकारणामध्ये गेल्या काही दिवसांपासून तगडा झटका बसल्याचं दिसून येत आहे. काल त्याबद्दल बोलताना बंटी पाटलांच्या डोळ्यात अश्रू आले होते. शाहू महाराजांनी आणि मधुरिमा राजे यांनी आपली फसवणूक केल्याचं सतेज पाटील यांनी म्हटलं. तर आता त्यावर धनंजय महाडिक यांनी टायमिंग साधत सतेज पाटलांनी शाहू महाराजांचा अवमान केला अशी प्रतिक्रिया दिली. आता हे झालं वरवरचं दिसणारं राजकारण. पण मंडळी, यात अंतर्गत पातळीवर कोल्हापुरात वेगळीच गेम असल्याचं बोललं जात आहे. म्हणजे सतेज उर्फ बंटी पाटील हा नेत्या गेल्या 20 वर्षांपासून कोल्हापुरात भल्या भल्या नेत्यांना जड जायला लागलाय आणि त्यांना रोखणं कोल्हापुरातल्या कुठल्या स्थानिक प्रतिनिधींना शक्य होईना. आणि म्हणून आता बंटी पाटलांना रोखण्यासाठी खुद्द देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूरच्या राजकारणात लक्ष घातल्याचं बोललं जात आहे. आता ते कसं का म्हणजे सध्या माहितीकडून शिंदे गटाचे राजेश क्षीरसागर यांना उमेदवारी मिळालेली आहे आणि त्यांनी प्रचारात आघाडी सुद्धा घेतलेली आहे. दरम्यान छत्रपती घराण्याची लिगसी प्लस स्थानिक काँग्रेसचा सपोर्ट पाठीशी असताना देखील मधुरिमा राजे यांनी माघार घेतल्यामुळे आता साहजिकच राजेश क्षीरसागर यांचं पारडं जड झालेलं आहे.
कारण त्यांच्या पुढ्यात अपक्ष राजेश लाटकर यांचं आव्हान असणार आहे. खरं म्हणजे छत्रपती घराण्याशी काहीतरी छुप संधान बांधून एकनाथ शिंदे यांनीच फडणवीसांच्या मदतीने ही खेळी केली असल्याचं बोललं जात आहे. कारण तसं पाहिलं तर मागच्या काही काळात कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याचे भाजप आणि खास करून देवेंद्र फडणवीस यांच्याशी चांगले संबंध राहिलेले आहेत. म्हणजे अगदीच सांगायचं झालं तर 2004 सालापर्यंत कोल्हापूरच्या छत्रपती घराण्यातून कुणीही राजकारणात सक्रिय नव्हतं. पण 2004 साली आलोजीराजे छत्रपती यांनी राष्ट्रवादीतून काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला आणि काँग्रेसतर्फे निवडणूक लढवली. त्यावेळी शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव करून ते विधानसभेवर निवडून गेले. पुढं त्यांचे बंधू संभाजीराजे छत्रपती यांची भाजपशी जवळीक वाढली आणि त्यांना भाजपनं राज्यसभेवर भाजप पुरस्कृत खासदार म्हणून घेतलं. तेव्हापासून छत्रपती संभाजीराजे यांची भूमिका महायुतीच्या बाजूने राहिल्याचं कुठंतरी पाहण्यात आलंय. जेव्हा संभाजीराजे छत्रपती यांना देवेंद्र फडणवीसांनी भाजपनं राज्यसभेवर घेतलं तेव्हा शरद पवारांनी त्यांच्यावर टीका करताना असं म्हटलं होतं की पूर्वीच्या काळी छत्रपती पेशवे नेमायचे, पण आता पेशवे छत्रपतींना नेमतात. त्यावेळी छत्रपती संभाजीराजे यांनी काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडी विरुद्ध भूमिका घेतल्यानं आघाडीचं सरकार पडलं होतं. त्यानंतर आता जे छत्रपती संभाजीराजे यांनी परिवर्तन महाशक्तीचा प्रयोग लाभवलाय त्यामुळे ही कुठंतरी महाविकास आघाडीतील मतं विभाजित होऊन त्याचा फायदा महायुतीला होईल असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे. म्हणजे जरी शाहू छत्रपती काँग्रेसचे खासदार असले किंवा मालोजीराजे जरी काँग्रेसच्या बाजूने राहिले असले तरी एकंदरीत संभाजीराजे छत्रपती यांचं महायुतीशी काही अंतर्गत साटोरट आहे असाही आरोप होतोय. विशेष म्हणजे मधुरिमा राजे यांनी फॉर्म माघारी घेतल्यानं कोल्हापूर उत्तरमध्ये काँग्रेस किंवा बंटी पाटील फॅक्टर जो काही डॅमेज झालाय त्यामागे महायुतीच्या कोणत्या तरी नेत्याचा डाव आहे असं बोललं जात आहे. आणि फिरून फिरून त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचंच नाव समोर येत आहे. कारण कोल्हापूर उत्तर मतदारसंघात शिवसेनेचा उमेदवार असल्यानं तिथे एकनाथ शिंदे यांचा इंटरेस्ट जास्त आहे आणि राजेश क्षीरसागर यांचा रस्ता साफ व्हावा म्हणून त्यांनी प्रेशर गेम क्रिएट करून मधुरिमा राजे यांचा अर्ज माघारी घ्यायला लावला अशी दबक्या आवाजात चर्चा कोल्हापूरमध्ये सुरू आहे. कारण सध्या मायक्रो लेव्हलवर जात गुप्त फिल्डिंग लावण्यात एकनाथ शिंदे यांनी आघाडी घेतल्याचं बोललं जात आहे. एका बाजूला एकनाथ शिंदे भाजपसोबत महायुतीमध्ये असले तरी दुसऱ्या बाजूला ते काही अंतर्गत पातळीवर शरद पवार गटाला पाठिंबा देत असल्याच्या ही चर्चा अधूनमधून कानी येत असतात. त्याच पद्धतीनं त्यांनी कोल्हापूर उत्तरमध्ये हा डाव साधलाय का हा नक्कीच तपासाचा विषय आहे. यातून एकनाथ शिंदे यांनी फक्त महाविकास आघाडीला नाही तर कोल्हापूरमध्ये बंटी पाटलांना देखील धोबी पछाड दिलाय असंही सांगितलं जात आहे. कारण कोल्हापूरमध्ये सध्या बंटी पाटील यांच्या प्रभावामुळे 6 आमदार कोल्हापूर जिल्ह्यात आहेत. त्यामध्ये स्वतः बंटी पाटील विधान परिषदेवर, पुणे शिक्षक मतदारसंघातून जयंत आसगावकर आणि कोल्हापूर मधील आघाडीचे 4 विद्यमान आमदार यांचा समावेश आहे. तसंच मागच्या काही काळात बंटी पाटलांनी स्वतःच्या हिमतीवर गोकुळ महासंघावर सुद्धा सत्ता प्रस्थापित केलेली आहे. अशा किंगमेकर बंटी पाटलांना शह देण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी सर्वात पहिल्यांदा विद्यमान आमदार जयश्री जाधव यांना आपल्या सोबत घेतलं आणि मधुरिमा राजेंना अर्ज माघारी घ्यायला लावून दुसरा धक्का दिला अशी चर्चा आहे. त्याच पद्धतीनं यातला दुसरा एक भाग म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या साथीनं महाडिक गटानं बंटी पाटलांच्या भविष्यातील स्थानिक राजकारणावर अंकुश ठेवण्यासाठी अंतर्गत पातळीवर छत्रपती घराण्याची संधान बांधून ही खेळी केली अशाही चर्चा आहेत. कारण कोल्हापूर उत्तर मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रामध्ये कोल्हापूर महानगरपालिका सुद्धा येते आणि आगामी कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने कुठेतरी बंटी पाटलांच्या राजकारणाला ब्रेक मिळावा यासाठी हा सगळा डाव आखण्यात आलाय का अशा वावड्या उठत आहेत. विशेष गोष्ट म्हणजे सध्या धनंजय महाडिक गट असेल किंवा मग चंद्रकांत दादा पाटील कोल्हापूरमध्ये होते तेव्हापासून बंटी पाटील हे नाव कोल्हापूरच्या राजकारणात अनेकांना जड गेलेलं आहे. चंद्रकांत दादांनी तर बंटी पाटलांमुळे कोल्हापूर सोडून थेट पुण्याची वाट धरली असंही कोल्हापूरकर गमतीने सांगतात. मग आता या बंटी पाटलांना नेमकं कोल्हापूरमध्ये डॅमेज करायचं कुणी यासाठी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःहून पुढाकार घेतलाय की काय अशी चर्चा निर्माण झाली आहे. कारण तसंही सध्या कोल्हापूरमध्ये बंटी पाटलांच्या प्रभाव क्षेत्रातील महाविकास आघाडीतील उमेदवारांपुढं माहितीकडून सर्वात जास्त एकनाथ शिंदे गटाच्या उमेदवारांचं आव्हान आहे. पण म्हणून कोल्हापूरमध्ये सध्या धनंजय महाडिक विरुद्ध बंटी पाटील असा सामना राहिलेला नसून तो बंटी पाटील विरुद्ध एकनाथ शिंदे असा झालेला आहे असं राजकीय जाणकारांचं मत आहे. पण तुम्हाला याबद्दल नेमकं काय वाटतं? एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस यांनीच बंटी पाटलांना डॅमेज करण्यासाठी हा डाव टाकलाय का? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा.
सोबतच आपल्या विश्वास भारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.